मुलगा बदलतो काका. दोन भाऊ आहेत सख्खे, जरा लक्षपूर्वक आहे का. दोन भाऊ आहेत सख्खे, दोनही भावांवर जीवापाड प्रेम केलंय बापानं. बापानं कधी दुजा भाव केला नाही. हा थोरलाय, हा धाकलाय. थोरला शाळेमध्ये हुशार होता, थोरला शाळेमध्ये हुशार होता आणि धाकल्याचं शाळेमध्ये डोकं चालत नव्हतं महाराज. पण बापानं कधी आजादुजा भाव केला नाही. थोरल्याला 500चं दप्तर तर धाकल्याला बी 500चं दप्तर, थोरल्याला 500ची चप्पल तर धाकल्याला 500ची चप्पल, थोरल्याला 500चे कपडे धाकल्याला 500चे कपडे. आमच्या मायबापानं कधी आजादुजा भाव केला नाही. आमच्या बापानं दोनही मुलांना सारखं सांभाळलं. थोरल्याचं लगीन जमवायचं होतं पुढं, थोरला नोकरीला लागला, थोरल्याचं लगीन जमवायचं. धाकला शाळेत हुशार नाही, धाकला शाळेत हुशार नाही तर त्याला नोकरी नाही. मग धाकला शेती करत होता आणि थोरला नोकरी करत होता. थोरला म्हणायचं मला शिकलेली मुलगी करायची. आई वडील म्हणले जमणार नाही. लक्षपूर्वक आहे का. आई वडील म्हणले जमणार नाही. बाप जाणकार होता. मुलगा म्हणला का जमणार नाही. ते म्हणले हे बघ आयुष्यभर मी हे कष्ट केलेत. अरे मी स्वतः माझं बनेल तुटलं तर कधी बनेल नवं घेतलं नाही मी. जर चिचोंडीच्या बस स्टँडवर उतरलो तर घरापर्यंत जायला रिक्षावाला 10 रुपये मागत होता, पण मी रिक्षावाल्याला कधी 10 रुपये दिले नाही. अरे हॉटेलचा चहा कधी पिलो नाही, हॉटेलचा वडापाव कधी खाल्ला नाही. अरे तंबाखूला पैसे नव्हते माझ्याकडं. हे एक वाक्य लक्षपूर्वक आहे का. एवढे कष्ट केले बापानं, हे बापाचे आहेत. आईचं बाजूला ठेवा. 3 रंगाचं लुगडं आहे महाराज, पण तिच्या डोक्यावरचा पदर कधी खाली येत नव्हता. हातात बांगड्या नसल्या तर हातात काय बांधायची, फडकं बांधायची महाराज. पण हात मोकळा कधी वाटू देत नव्हती. किती गरिबी असू द्या बिचारीची, किती काही असू द्या गरिबीची. तिचं घर स्लॅबचं नव्हतं. तिचं घर स्लॅबचं नव्हतं. तिच्या घरावर पत्रा नव्हता काका. तिच्या घरात गॅस नव्हता. पण वाक्य लक्षपूर्वक आहे का. तिच्या घरात गॅस नव्हता, पण ज्या चुलीवर स्वयंपाक करायची त्या चुलीला रोजचा पोचारा होता महाराज. लक्षपूर्वक आहे का. आमची आई किती पवित्र होती काका. तिच्या घरावर स्लॅब नव्हता, तिच्या घरावर स्लॅब नव्हता, पण तिच्या घरात कधी पंखाही लागत नव्हता. तिच्या घरात फरशी नव्हती, पण रोज ती सडा टाकल्याशिवाय पुढचं काम करत नव्हती. तिच्या घरात लई दगडी लई डिझाईनची तुळस नव्हती महाराज, मातीची तुळस होती. पण त्या तुळशीत रोज अगरबत्ती जळत होती आणि त्या तुळशी पुढं रोजची महाराज बोट भर का व्हायना पण रांगोळी राहत होती महाराज. या आईचे विचार होते त्यावेळेचे. आई म्हणायची बस आमच्या आईला 11 वाजले आंघोळ करायला, पण आमची आई तुळशीला पाणी घातल्याशिवाय तोंडात घास घालत नव्हती. आमच्या बापाला दुपार होते आंघोळीला. आमचा बाप सुद्धा देवाच्या पाया पडल्याशिवाय हे जुनं सांगतोय मी, आताच सांगत नाही. त्या आई बापानं एवढं शिकवलं त्या मुलाला. सांगितलं आम्ही जुन्या विचाराची माणसं आहोत, 100% तुला मुलगी पाहणार, पण आम्हाला शिकलेली नाही बघायची. का शिकलेली बघायची नाही. बापाचे विचार आहे का. बापानं सांगितलं तुला शिकलेली देतील रे, पण तुझ्या भावाला कोणी शिकलेली देणार नाही. आणि हे बघ घरात एक शिकलेली बाई आणि एक अशिक्षित बाई आली का घरामध्ये वाद होणार, 100% होणार. आज तुम्ही एका बापाचे लेकर आहेत, आतापर्यंत आलात, पण इथून पुढे 2 घरच्या बाया याच्यात. म्हणून मला वाटतंय दादा तू शिकलेली बायको करू नको. तुझ्या वाटीची शेती बिचारी ती करेल. पोरानं ऐकलं महाराज. पोरगं म्हणलं ठीक आहे बाबा. थोरल्याचं लगीन केलं. थोरल्याच्या लग्नामध्ये 5 तोळे सोनं केलं महाराज. थोरल्याच्या बायकोला किती तोळे केलं, 5 तोळे केलं. थोरल्याच्या लग्नामध्ये त्या 4-5 लाख रुपये त्यांनी उडवले. थोरल्याचं लग्न झालं. 5 वर्षाचा काळ गेला. धाकल्याचं लग्न जमवायचं ठरलं. धाकल्याला सुद्धा त्यांनी त्याच शिक्षणाच्या लेवलची मुलगी पाहिली. धाकला म्हणला का हो बाबा. सांगितलं नाही, दोघींचे विचार जुळले पाहिजे. लग्न जमलं महाराज. सोनाराच्या दुकानात गेले. थोरली जाव आहे, आता नवीन जाव आणायची होती. थोरल्याची बायको चॅप्टर होती. थोरल्याची बायको म्हटली करा 2-2.5 तोळे. बापानं सांगितलं एकत्रितल्या पैशाचे 2-2.5 तोळे करा, पण माझे पर्सनल बँकेत अकाउंट आहे त्याच्यात बाकीचे पैसे आहेत. माझ्या धाकल्या सोनाला सुद्धा 5 तोळे झाले पाहिजे. परत थोरल्या पोरांना विचारलं का 5 तोळे करायचे आहेत. त्यावेळेस बापानं उत्तर दिलं तुझ्या बायकोला 5 केलेत ना, हिला बी 5च करायचे आहेत. का. ती आल्यानंतर दोघीचा विचार होऊन हिना नको म्हणायला का तुझ्या सासऱ्यानं माझ्या सासऱ्यानं मला 5 तोळे केलेत आणि तुला 2.5 तोळे केलेत.
आमच्या बापानं कधी मुलांमध्ये भेदभाव केला नाही. मुलाचं बाजूला लोटा हो, मुलांच्या बायकांमध्ये म्हणजे स्वतःच्या सुनामध्ये सुद्धा भेदभाव केला नाही काका. आज त्याच बापाचं वय 80 आहे, आज त्याच आईचं वय 72 आहे महाराज. आई बापाचं एक स्वप्न होतं. एवढं काय केलं हेमंत महाराज, एवढं सगळं काय. ही गोष्ट सांगत नाही मी, ही माझी तालुक्यातला प्रसंग सांगतोय. काल मला म्हातारं रडू रडू सांगत होतं महाराज, रडू रडू सांगत होतं म्हातारं म्हणलं बाबा, ही सगळी हकीकत सांगितली त्यानं मला. 80 वर्ष वय बाबाचं, 72 वर्ष वय आईचं. एक स्वप्न होतं. 12 एकर जमीन आहे पाटाखालची, पाणी उपसत नाही 7.5च्या मोटरीला. 6 एकर जमीन आहे. टोलेजंग 3,500 स्क्वेअर फूटचा बंगला आहे. दारामध्ये महाराज ट्रॅक्टर, सनग, लोखंडाच्या जरी वाटण्या केल्या तर एका एकाच्या वाट्याला 4-4 लाख रुपये येतील, एवढं लोखंड आहे महाराज. त्यानं भंगार अजून कधी फायबरचा तुकडा विकला नाही त्यानं. जुनं घराची खोली भंगारानं भरली महाराज. एवढे कष्ट त्या बापानं केले. त्या बापाची नाईची एकच इच्छा होती, बस आता यांचे पोरं सांभाळायचेत, 2 टाइम जेवायचे आणि मजेत जीवन जगायचंय. धाकल्याचं लग्न झालं, 4 वर्ष मजेत गेले मावशी. आणि 5व्या वर्षाला सांगितलं बाबा आमचं जमत नाही, आम्हाला दोघांना बाजूला करा. बाप म्हटला अरे हा दिवस पाहण्याकरता मी एवढं केलं नाही. रडला आमचा बाप. आमची आई म्हटली बघा एका भाकरीचे 2 तुकडे करावे लागतात. आमच्या आईचं सांगणं, एका भाकरीचे 2 तुकडे करावे लागतात. कधी हे बाजूलाच निघणार आहे. आईचं पुढचं वाक्य आहे जुन्या आईचं, येताही नाही वेगळे चाललेले आहेत. आईचं वाक्य आहे का जुन्या, हे येतानाही वेगळे आलेत. त्यांना 2 ठिकाणी करा. बापानं 2 ठिकाणी केलं. सगळं वाटलं मावशी. काय काय वाटावं, काय काय वाटावं, काय काय वाटावं आमच्या बापानं मावशी. सगळं वाटलं. काही गोष्टी राहिल्या वाटायच्या. पोरांनी सांगितलं बाबा हे बी वाटून द्या. सांगू तुम्हाला, सगळ्यात शेवटची वाटणी असेल, जमीन वाटली, प्रॉपर्टी वाटली, पैसे वाटले, पावत्या वाटल्या, सोनं नाणं वाटलं, भांडे कुंडे वाटले, खोरे वाटले, घमिले वाटले, गाया वाटल्या, गोठा वाटला, सगळं वाटलं हो. पण बाप रडायला लागला. बाप म्हणला महाराज शेवटची वाटणी आता. कशाची? आई बापाची वाटणी. मी म्हणतो किरकोळ झाली हो. आई बापाची वाटणी सुद्धा. मी म्हणलो ना बापाला, म्हटलं बाबा तुम्हाला दोघाला म्हातारीला वाटून घेतलं का? बाप रडायला लागला. बाप म्हणला अहो म्हातारीला वाटून घेतलं याच्यात नवल नाही हो. पण बाबा एकच वाईट वाटतं, शेवटी बाहेर म्हातारीनं कुकाचा करंडा ठेवला होता, कुंकू सुद्धा वाटून घेतला हरामींनी महाराज. बाप रडत होता. बाप म्हटला महाराज कुंकाचं काय महत्व आहे मला विचारा. कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे. आणि त्याच्या वाटण्या टाकल्या. 2 ठिकाणी कुंकू केलं नालायकांनी. आणि 2ही सुनांनी 2 ठिकाणी कुंकू नेलं महाराज. लाज वाटली नाही यांना थोडीफार. मला पुढचं सांगायचं नाही हो. आयुष्यभर यांच्याकरता तुम्ही माझं माझं म्हणून केलंय. ही माणसं सुद्धा वेळेला आपल्याला धोका देणार आहेत काका. आजही बाप गेल्यानंतर बापाच्या दाव्यावरून वाद घालणारी पोरं आहेत. आईच्या मैतीवरून वाद घालणारी पोरं आहेत काका. हे फक्त समाजात दिसत नाही आपल्याला. आणि आपण म्हणतो माणसं माझी आहेत. कुठपर्यंत माझी? अरे बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. एकदा बायको आली का पोरं बदलतात मावशी. मग आपण बी बदलून घेतलं पाहिजे. आपण बी पूर्णविराम द्यायला पाहिजे. हा किती म्हाताऱ्या माणसांना सांगावं, कुठपर्यंत तुम्ही तुमच्या मुलाचे पोरं सांभाळणार आहात. हा तुम्ही ज्याला अंगा खांद्यावर खेळवलंय तो सुद्धा तुमचा राहिला नाही. तुमच्या सोनाचा राहील का? तिथं केव्हाच घेऊन जाईल त्याला. सावधान.